अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। रुपडी येथील सर्वोदय समाजाच्या जागेत असणाऱ्या गंजीखाण्यामध्ये आग लागली असून या आगीमध्ये शेतकऱ्यांच्या गंजा आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या आहेत। रुकडी तालुका हातकणंगले येथील सर्वोदय समाजाची गंजी खाण्यासाठी साधारण 7 एकर इतकी जागा आहे। या जागेत गावातील जवळपास 80 शेतकरी आपल्या वैरणीच्या गंजा सुरक्षित राहाव्यात म्हणून ठेवतात। मात्र आज दुपारी अचानक अज्ञाताने बरोबर मधील गंजीला आग लावली असा संशय गंजी मालकाने व्यक्त केला। या आगीत 9 गंजा जळून खाक झाल्या असून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे। यामध्ये मोहन मोरे, प्रकाश बापूसो खोत, अण्णासो रामगोंडा पाटील, नामदेव हरी मोरे, राजकुमार शामराव माळी, तुकाराम मोहिते, अनिल किनिंगे, अशोक निटवे, सुरेश यादव यासह अन्य शेतकऱ्यांच्या गंजा आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या। या आगीमुळे शेतकऱ्यांनी आपल्या मूक जनावरांसाठी पावसाळ्यासाठी राखीव ठेवलेली वैरणच जळल्याने टाहो फोडला होता। दरम्यान घटनास्थळी ग्रामपंचायतीचे पाण्याचे टँकर, हातकणंगले नगरपंचायत व इचलकरंजी महानगरपालिकेचे अग्निशमन दल पाचारण करण्यात आल्यामुळे आग आटोक्यात आली। यावेळी संतोष रुकडीकर, शीतल खोत, रमेश कांबळे, माजी सरपंच रफिक कलावंत, दिलीप इंगळे, सामाजिक कार्यकर्ते जयदीप किनिंगे, अमित पाटील यांच्यासह नागरिकांचे मोठे सहकार्य लाभले। मूक जनावरांचा वैरण जाळणाऱ्याला कधीही चूक लागणार नाही। पाप आहे करायची आणि पाहिजे असेल तर मागून घ्यावे वैरण, असा पेटवापेटवी करायचं नाही। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।